मित्रांनो बरेच दिवस झालं हे आपल्या भाऊंचं घर काय ब्लॉग मध्ये आलं नव्हतं, पण आता घराचं भरपूर काम झालेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बघा खायला आणलेलं, खायला दिले पाहुणे बाय कर चांगलं झालंय ना। तर आता हे झाडून बिडून घ्या की काम करा काम करा। मित्रांनो आपलं भाऊ बघा इथं काय करायचंय भाऊ, हे सगळं आपलं घर आणि या घराला इथं समोर पायऱ्या, कारण का तर पडून असं ऊच झाले ना जरा, म्हणजे आतमध्ये जायचं म्हणलं की पायरी चढून आतमध्ये जायचं। सगळेजण आपली सुट्टीला आले ते, पण सगळेजण कामाला लागले। बाय हो का बाय आपलं तिथलं पुढचं पायऱ्याच्या तिथलं बाजूला आणून टाकते, ही आपली ताई घर झाडते। सगळेजण लागले ते कामाला, बायला आपल्या काम लागले झाडायचं ह्यांना अरे लागले लागलं। मित्रांनो मेहनत गेली वर आणि आता आपल्याला किती डोंगर चढून जायचं माहिती का, हो का मित्रांनो मेंढर तर वाड्याला पोचलेली आहेत आणि पाऊस तर एवढा आलाय ना काय बोलायलाच नको। तर आताच्या पावसात वाचलेत मेंढर, नुसते दैना दैन चालले सगळे। पाणी मित्रांनो पाणी वागळायला लागले हो का। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आता आपल्या सगळ्या गँगला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या ते, म्हणजे सगळी पोरं सोरं आले ते वाड्या आणि सगळी पोरं सोरं आले ते। कसं काय आपलं वातावरण कसं काय चाललंय, कोण किती मजेत आहे काय ते संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल। आणि आजचा आपला असणारे स्पेशल ब्लॉग मेंढराकडचा बी घरचा बी संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल। चला तर मग चिलीपिली गँगचं काय चाललंय, अरे काय चाललंय बघा नाटापट्टा आंघोळ बिंगोळ झाली की असं नाटापट्टा करायला लागतो। आपली बाई मस्तपैकी ह्यांचं डोकं बिकं विसरून घेते। बाई बी आली आता सुट्टीला, कालच आले ते मित्रांनो, काल आल्यामुळं आज ब्लॉग शूट करतोय, कारण का आज आपल्या ब्लॉग मध्ये सर्व आपली सगळी पब्लिक दिसेल। आईचं काय चाललंय, आई काय चाललंय, मिरचीचा खरडा। मित्रांनो स्पेशल खरड्यावरती एकदा हा व्हिडिओ बनवू। आपली आई आपल्या घरी कसा बनवते खरडा, एकदम चविष्ट स्वादिष्ट बनवते मित्रांनो। तर हे बघा कसे एकदम मस्त, असं तव्यात आधी टिचून मग परतायचं काय, तव्यात आधी टेचायचं बघूनच तोंडाला पाणी सुटल असा खरडा बनवलाय। माझ्या तर सुटले बाबा। या ठिकाणी सगळी गँग आता बसली नाश्त्याला। अवका काय काय खाताय र, पोहे खात्यात पोहे। बघू तर बघा कशी बसली मधीच, बायडी कढईत। मित्रांनो बरेच दिवस झालं हे आपल्या भाऊंचं घर काय ब्लॉग मध्ये आलं नव्हतं, पण आता घराचं भरपूर काम झालेलं आहे आणि आता बघू काय काय काम झाले। म्हणजे बऱ्यापैकी घर तयार झाले बघू, आता एकदम टाकाटक दिसते। उमदी आपली वाट्याची फरशी मित्रांनो, हे सगळे वाटा बिटा वाट्याला फरशी बसवली म्हणल्यावर आतमध्ये ते एकदम क्वालिटी झाले। वाव बघा मित्रांनो कसे घर अख्खं तयार, आता फक्त खिडक्या बिडक्या राहिले। हे बघा कसं एकदम भारी दरवाजे बघा असले बसवले। आणि हे आपलं वाटा पडवी पुन्हा हे कुठलं घर बी झालंय हो का। कसे मित्रांनो बरेच दिवस झालं ब्लॉग शूट नव्हता केला आणि त्यामुळं घर नव्हतं दाखवलं। बाबू कसं झालंय घर, भारी झालंय ना पावसाचं काही टेन्शन नाही। आपला बाबा बी आलाय आणि कोणी आपली अक्को हो ग बाया आमचं बाळ। आईचं चाललंय मस्तपैकी मिरची बनवायचं, कांदा बिंदा परतलाय हो का। मित्रांनो काय कांदा लाल तळायला लागतो ना, आधी असा परतायला लागतो ना, आधी असा परतल्यावर चांगला लाल तळतो। कांदा चांगला परतला की मग लाल तळतो, लाल तळल्यावर मिरची टाकल्यावर मग बघा आपला स्वाद, मिरचीचा स्वाद। काळू काळू चांगला। मित्रांनो आपल्याकडे 2-4 दिवस झालं पाऊस बी पडतोय, जर पाऊस आला ना तर पाऊस बी बघाय गावाल। या पावसाने वाडे बिड थांबलेत बरेच जणांचं। मित्रांनो पाऊस यंदा ना एवढा पाऊस झालाय, अजून बी पावसाचा काही ठाव ठिकाण नाही। आता 2 दिवस झाले पाऊस येतोय, आज जर पाऊस आला तर आज पावसाचं बी म्हणजे मेट्रक येतोय का संध्याकाळ। मित्रांनो 2 दिवस झालं संध्याकाळचा येतोय, पण जर दिवसा आला तर दिवसा बघाय गावाल, संध्याकाळी आला तर संध्याकाळी। आणि आजचा पाऊस आपल्या ब्लॉग मध्ये येणार। तर मित्रांनो या ठिकाणी बघा खायला आणलेलं, खायला दिले पाहुणे बाय सगळे। आता यांना काम लागले हे आपलं सगळं घर आता हे झाडून घ्यायचं वाटा बिटा। तर काय काम चाललंय, खिडकी कर चांगलं झालंय ना। तर आता हे झाडून बिडून घ्या की काम करा काम करा।
तर मित्रांनो आता हे सगळं आता व्हायचं साफसफाई करायची, घर झाडून लोटून धुवायचं बी असेल, पण आधी आपलं हे झाडून लोटून साफसफाई केली पाहिजे. मित्रांनो आपलं भाऊ बघा इथं काय करायचंय भाऊ, पायऱ्या बनवायच्यात मित्रांनो. बघा घर एकदम टाकाटक. हे सगळं आपलं घर आणि या घराला इथं समोर पायऱ्या, कारण का तर पुढून असं ऊस झाले ना जरा, म्हणजे आतमध्ये जायचं म्हणलं की पायरी चढून आतमध्ये जायचं, त्याकरता इथं सगळी साफसफाई चालली बराबर मध्यभागी. हो का या ठिकाणी पायऱ्या बांधणार आहे सगळ्या. किती पायऱ्या बांधत्याला थांबा, दादांना विचारू. दादा आलं ना इकडं. बघू किती पायऱ्या बनवायच्यात, बघूलाच माहित नाही. बघा माहित नाही, विचार करते. भाऊ किती करायच्यात आहे भाऊ? 5 मित्रांनो, 5 पायऱ्या म्हणजे एकदम व्यवस्थित. मला तर वाटलं 2-3 होत्या, भाऊ म्हणतात 5 तर 5. एकदम मस्त घर झाले. बघो सगळीजण आपली सुट्टीला आले ते, पण सगळेजण कामाला लागले. बाय हो का, बाय आपलं तिथलं पुढचं पायऱ्याच्या तिथलं बाजूला आणून टाकते. ही आपली ताई घर झाडते आणि आरचू बी तो का घर झाडते. तो का आरचू इथं घर झाडते मित्रांनो. इकडं आपली ताई आणि बाईन भाऊ इकडं पायऱ्याचं जरा वाईट नियोजन लावते ते. एकदम मस्त चालले काम, सगळेजण लागले ते कामाला. बाईला आपल्या काम लागले झाडायचं, ह्यांना लागले होत झाले ते मित्रांनो. सगळी एकत्र आले ते ना, आणि सुट्टीला अशी सगळी एकत्र असल्यावर मजा येते त्यांना. आपल्या आरचूचं काय चालली, फरशी पुसायचं. बाई आत्ताच फरशी पुसून घ्यायला लागली. ह्या दोघे आपल्या निवांत आहे बाबा, पाहुणे बाई. पेमेंट सगळं पडलेलं असं सगळं झाडून घेतलं ना, म्हणजे कसं इकडं बघा कसं चकाचक झालंय. आपल्या ताईने झाडले, इकडे चकाचक झालंय मित्रांनो. आणि इकडं बघा हे असं सगळं चकाचक करायचे घर. हा कसं दिसते घर? मग मस्त दिसते, मस्त काम चाललंय. मग काय चांगलं नाना आले तर आपलं बघाय काय कसं काय काम चाललंय ती. कोणाचे मित्रांनो? आईच्या चाललंय मस्तपैकी भाकरी. मिरची झाली आता भाकरी मित्रांनो. आपल्या आता भाकरी बनवते हो का, भाकरी मिरची मस्तपैकी. आपली आई बी आली जरा वाईची, बसले गँग हो का. टाटा पप्पू आईची भाकरी करते. आता आपलं जेवण बिवण झालंय मित्रांनो. आणि या ठिकाणी काय चाललंय, सगळेजण आपली कोकरे बिकरे धरले बघा. या आपल्या भाऊंची कोकरी सगळी कोकरी बेकरी धरले ते. मेंढरं घेऊन जायचे चारायला. आपल्या बाईने मित्रांनो सगळी कोकरी बाईने धरले ते. असे पोरं आले की काम होतं एकदम ओके मध्ये. आपलं भाऊ आता मेंढरं घेऊन जाणार चरायला, आणि भाऊंसोबत मला बी जायचे. आपली मेंढरं आली बाबा इकडे मित्रांनो. डोंगरात चालले ते बऱ्याच जणांची, वरण यांची चालले ते. आपली खालनं अशी सगळीजण डोंगरात सकाळचं चारायला जातात. दिवसभर डोंगरात चारायचे, संध्याकाळी 4-5 वाजता यायचं घरी. तर संध्याकाळचा व्ह्यू मित्रांनो असा असतो. आता बरीच खांड निघून गेली. आता काय आपलं नसतं, म्हणजे ह्याच्यानुसार हलावतात नाही का, लवकर कवा कोण उशीर होतो काय होतो. पण संध्याकाळी येताना सगळी संघच येतात. आभाळ इतकं आले ना, लय आभाळ आले, त्यामुळे मेंढरं तर काहीच चारा नाही मित्रांनो. नुसती धडधड चालते ती हो का. नुसती मित्रांनो ही आपली नुसती उभी राहते, एवढं काय खाईना तर. आणि अशी मेंढरं चरली नाही ना, नुसती चालत राहिली ना, लय आपल्याला म्हणजे टेन्शन येत नाही का. मग त्यांच्याबरोबर मग ती जी तोर झालेली ती दूर जावं लागतं. आता ऊन पडलं असतं ना, मग कसं ताप पडल्या वाईच खात्यात मेंढरं चांगली. असं पावसाचं वातावरण असलं की चरत बिरत नाही, त्याकरता आता कोणवर जाते ते काही सांगता येत नाही. मेंढरं तर काय थांबायचं नाव घ्याय ना बाबा हो का. नुसती धडा आता कुठं त्यांना मित्रांनो एवढं ही चारा आहे बघा. ही मित्रांनो एवढंच की कुसळ झाले आता आपल्या इकडं. चारा बी संपलाय, लवकरच आपण मावळाची वाटचाल सुरू करू. पण आता कसं झाले, जरा पाऊस पडतोय त्यातून मेंढरं कातरले ते. नेवारीची मेंढरं गेली पावसाने झाल्यावर भरपूर नुकसान होतं. गारट्यात मारत्यात बिरत्यात लय बेकारी होती. त्याकरता व्हायचं पावसामुळे दाबा धरलाय. आणि इथं मित्रांनो त्यांना आहे थोडंफार चरायला, पण मेंढरं काय थांबा नका. नुसती धडा आणि त्यांच्याबरोबर आपल्याला बी चालायला लागते दिवसभर. एवढं पाय बी दुखून येत नाले. आपला पप्पू बघा मित्रांनो, पप्पडला कुत्रं चावले मित्रांनो बघा या साईडला. इकडं पप्पू भेटतोय जरा देऊ बघा. चल बघा मित्रांनो, इथं ना इथं जी माशी आहे का, इथं आपल्या पप्पूला कुत्रं चावले एकदम बेकार हो का. या ठिकाणी लय आपलं बिचाऱ्याला आईबर गेला आणि आईकडं पळत आलं कुत्रं. हे गेला पुढं, ह्यालाच चावलं. हे बघा कसे असले चिमण्या मित्रांनो भरपूर बघायला भेटत नाही. पण आपल्या मेंढीवरती बघा काळी चिमणी मित्रांनो. ह्या काळ्या चिमणीवरती पिक्चर बी कुठला पिक्चर आहे सांगा आपल्याला कमेंट करून. आणि कशा जोडीने बसले बघा आपल्या मेंढीच्या अंगावर. असं लय असतात ते.
इकडं. हो, पावसाची चांगलीच पहाडे आले. पावसाची पहाडे आल्या मेंढर पळाली. आपल्याला बघितलं पाहिजे मेंढर पळायला लागली लय जोरात आली पहाडी. पाऊस पाणी आला की झाडा झुडपाच्या कडेला उभं राहावं लागतं. या आता शेला आणली अंगाव तरी बी झाडाची ह्याने एवढा काही पाऊस लागत नाही. पण पाऊस चांगला चालू आहे मित्रांनो. मेंढर तर सगळी पळाली बुवा. आपला पप्पो हो का, पाऊस मित्रांनो लय जोरात आलाय. अख्खं भिजवून टाकेल आपल्याला अशी पहाडी आली पावसाची. मित्रांनो आता दिवस एक तर पावसाचं नाही आणि ह्या दिवसात पाऊस नसतो ना. आताच उलट लय पाऊस येतोय. आपल्याला काही खरं नाही. वाडा मागवला जायचं आणि त्यातून पाऊस चालू झालाय. वर्षाने मित्रांनो आपल्या डोंगरातलं सगळं नालं बिलं आणि सगळं नालं आटून गेलेलं असतात. कुठल्या नळी राहायला पाणी नसतं. बरं मित्रांनो, ह्या टायमाला ना काय वेळेस मोठ्या तळ्याला बी एवढं पाणी नसतं. पण यंदा इतका पाऊस झालाय ना मित्रांनो आणि असा टप्प्याटप्प्यावर झालाय. म्हणजे पाणी आटलं की पाऊस व्हायचा, पाणी आटलं की पाऊस व्हायचा. त्यामुळे पाणी आटायचा काही विषयच नाही. आणि इथं बघा आता कसं आहे व्ह्यू. बघा कसं आहे मित्रांनो हा व्ह्यू ना, एकदम खत्री पाणी पडतंय मित्रांनो. हे असलं डोंगरात, आपल्या डोंगरात हिचं वातावरण बघायला एकदम भारी. आपली मेंढर विचारते एकूण आणि आपल्याला बघायला होतं निसर्गरम्य वातावरण. खायला आजच्याला या पावसाने चांगलंच याड लावलंय मित्रांनो. आपल्याला सारखाच येतोय. आता मागाशी आला, एक अर्धा तास गेला, पुन्हा आला. पाऊस तर काय थांबायचं नाव घ्यायला राव. मेंढर बी असं पाऊस झाल्यावर मेंढर बी चरत नाही, अशी गोळा होत्यात सगळी. पाण्याची मेंढर लय गारहट्यात मित्रांनो. त्यातून आपली मेंढर कातारलेली बघा कशी झाडाखाली गोळा झाल्या. ते पाऊसच येतोय, चांगलाच येतोय मित्रांनो. त्यातून मी बी भिजतोय, मेंढर बी गारहट्यात. ते डोंगरातली रेल्वे आली आपल्या डोंगरातली. कशी भारतीय रेल. लय मोठी आहे मित्रांनो. जवळजवळ 100-1 डब्याची आहे रेल्वे. पाऊस तर आज काय सुट्टीच दिली नाही मित्रांनो पावसात. आता पार 3:30 वाजल्यात तरी अख्ख्या दिवसभर पाऊस पडतोय. आणि त्यातून मेंढर एवढी इकडं तिकडं जातात ना. आपली मेंढर बघा मेंढर तिकडं पडेल गेले ते आणि तिकडून मोडून एक जणाची मेंढर. आपल्या मेंढरातून त्यांचा सामना आता मेळ होतात का काय मला जावं लागते. पडेल वाटते आता. पडेलच गेलं पाहिजे, नाही तर मित्रांनो अख्खी मेळ होऊन जातील. मी आमची त्यांच्यात, त्यांच्या आमच्यात. डोंगरातलं झाडं म्हणलं ना मित्रांनो काय याची तर ही हेवराची. लय काटा असतात मित्रांनो. तरी बी आपली शिरड ह्या हेवराच्या झाडाचा पाला बिला लय खात्यात. हो, या काट्याने येडले तरी पार काटा टोचते तरी खात्यात हे पाला. मित्रांनो मेहनत गेली वर आणि आता आपल्याला किती डोंगर चढून जायचं माहिती का. हो का, एवढा मित्रांनो. एवढून जाळवाडातून गेले ते मेंढर त्यामुळे दिसत नाही. आणि चढून वरती जायचे दम तर भरपूर लागतोय बाबा. असं मित्रांनो आतापर्यंत 2-4 असलं कडं खालीवर केलं ते. म्हणजे इकडून आलेलं 1, पुन्हा वर गेलेलं 2, तिथनं तिकडं गेलेलं 3-4-5 वेळा तर झालं राव. खालून वर येत होतो आणि एकदाच हो का मेंढर सगळी आणि मी आलो बाबा एकदाच वर. दमले लागतो असं कडं चढायचं म्हणलं की. हो, चांगला जोरात पाऊस आलाय आता संध्याकाळच्या टायमाला. आणि मेंढर तर बघा कशी पळत चालले ते मित्रांनो. चिंगाटच चालले ते घराला. पाऊसच लय जोरात आलाय आता बी. दिवसभर पडतोय, अख्ख्या दिवसभर, रातभर बी पडतोय का काय जण. मित्रांनो मेंढर तर वाड्याला पोचलेली आहेत आणि पाऊस तर एवढा आलाय ना काय बोलायलाच नको. तर आताच्या पावसात वाचलेत मेंढर. हे बघा नाना बिना दिवसभर मित्रांनो, अख्ख्या दिवसभर. आता 2-4 दिवस झालं तो माकडच घातलाय. नाना काय म्हणतोय पाऊस. हा पावसाच लय येतोय. कस काय मग दिवाळीची सुट्टी. चांगली पावसात 1 नंबर चालली. हा असा पाऊस आलाय ना की बघा पाणी पार आता पाणी वागळायला लागले.
म्हणजे दिवसभर मित्रांनो झिमझिम पाऊस येत होता थोडा थोडा, आणि आता इतका जोरात आलाय ना, लय आलाय म्हणजे पाणीच काढणार असा पाऊस आलाय. तर मित्रांनो दिवसभर आपली मेंढरं म्हणजे भिजली थोडी थोडी, काय नाही आपल्याला काय वाटलं नाही. पण मित्रांनो आता इतकं भारी वाटतंय ना, एवढा मोठा पाऊस आलाय, एवढे मेंढरं लय गारातली असते या पावसात येऊन आता आपल्या निवाऱ्याला थांबले नाही. नुसते दैना दैन चालले सगळ्यांची. पाणी मित्रांनो पाणी वागळायला लागले हो का. वारण पावसन सगळं समज त्यामुळं लय बेकारी चालली बुवा. कागद उडून जाते का काय खरं नाही बुवा. उघडण का नाही ताई पाऊस. तर मित्रांनो पाऊस उघडल का नाही आता काय सांगता येत नाही मित्रांनो. पाऊस एकदम जोरात आलाय आणि अजून येतोय. तर आता किती बी उद्या पाऊस काय टेन्शन नाही, मेंढरं एकदम निवाऱ्याला आले ते मित्रांनो. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंगरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.